मंडळी, पाण्याने आता घरामध्ये तुफान राडा घातलेला आहे. तर दुसरीकडे आपल्या धन्याचं खूप मोठं हार्टब्रेक झालंय. एवढा हार्टब्रेक गंभीर तर कुठल्या मुलीच्या चक्करमध्ये पण नाही होणार, इतक्या घाणेरड्या पद्धतीने आता त्याला वाईट वाटतंय. आणि तो अवनीकडे प्रचंड प्रश्नार्थक नजरेने बघतोय. पाण्या तर धावूनच आला होता बाबा राजाची कॉलर धरायला आणि त्याला विचारतोय की तुझी हिंमतच कशी काय झाली रे, सगळं काही चांगलं सुरू असताना हे असं मांजण घालायची. हां, पाण्या खूप चिडलेला आहे मंडळी. पण तो चिडलाय कशावरून आणि या एवढ्याशा धन्याचा हार्टब्रेक तरी कशावरून झालाय? अहो सांगते, तोच तर ट्विस्ट आहे ना आजचा. मंडळी, राजा आणि अवनीच्या नात्यातलं खरंच सत्य हे फक्त आणि फक्त यशादाला माहिती होतं. पण आता तेच सत्य धन्या आणि पाण्याच्या समोर येणार आहे. खरं तर हे एवढं मोठं धक्कादायक सत्य पाण्याला तिसरीकडूनच कळतंय. आणि घरात येताच पाण्याने शांततेत बोलायचं राहिलं, पण त्याने अगदी मोठ्याने राडा घालायला सुरुवात केलेली आहे, भांडणात करायला सुरुवात केली. त्यामुळे बिचाऱ्या निरागस धन्याला जेव्हा हे कळतं की खरं सत्य काय आहे, अवनी वहिनी, जिला आपण वहिनी म्हणतोय, जिला आपण आईचा दर्जा देतोय, तिचं आणि आपल्या भावाचं नातं काय आहे आणि ते नातं नाही आहे मुळात, ते एक समझोता आहे, हे आता त्या दोघांना कळलेलं आहे. आणि त्याचमुळे घरामध्ये राडे होणार आहेत मंडळी दांगटांच्या. सो आता ते सगळं कशा पद्धतीने घडलं हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फक्त बघू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे आपले डेली अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील. तुमच्या प्रेमाने भरलेली अशी छानशी कमेंट आणि व्हिडिओला लाईक हे सुद्धा मला अपेक्षित असणार आहे बरं का. तर मंडळी, व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर मंडळी, होतं काय माहिती आहे का, सगळ्यात आधी सुरुवातीला मस्त सकाळची वेळ आहे आणि ते तर तुम्ही मागच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये बघितलंच असेल की छान नीला आता रिग्रेट पण होत असतं. म्हणजे तिला स्वतःवरच डाऊट येत असतो की मी डिवोर्स देऊन योग्य करते की अयोग्य करते, या कुटुंबियांची मला किती सवय झाली आहे. स्पेशली धन्या तिला अगदी धाकट्या भावासारखा होऊन गेलेला आहे. आणि धन्याला सुद्धा अवनीमध्ये त्याची आई दिसते. अहो आईच काय, मोठी बहीण. म्हणजे आई आणि बहिणी ज्या मोठ्या असतात त्या कशा असतात हे अवनीच्या रूपात त्याला अनुभवायला मिळतंय. आणि आता मंडळी, याच गोष्टी तिला सलतायत की नक्की मी जे करते ते बरोबर आहे की मी ते नाही केलं पाहिजे. सो ना मंडळी, आता धन्या तिला घेऊन मंदिरात जातो आणि अवनी ना धन्याला खूप काही चांगल्या गोष्टी शिकवत असते. देवळात जाणं, अभ्यासाच्या बाबतीतल्या गोष्टी, असं म्हणजे सगळं काही. सो ती मंदिरात त्याला घेऊन जाते, ते मंदिरात वगैरे सोबत फिरत असतात. त्यानंतर भरपूर ठिकाणी जर जायचं म्हटलं तर ती, आपण कसं आपल्या लहान भावाला घेऊन जाणं प्रेफर करतो, सो ती एक मोठी बहीण म्हणून त्याला घेऊन जायची. सो आता मंदिरामध्ये ते बसलेले असतात आणि घराबद्दल बोलत असतात. अवनी आता दांगटांच्या कुटुंबाचा इतिहास त्याच्याकडून जाणून घेत असते आणि तो सुद्धा सांगतो की मी जसं जन्माला आलो ना तसंच मला हे सगळं बघायला मिळतंय. मला घरामध्ये कोणी सांगितलेलंच नाही आहे की हे सगळं कसं झालं, काय झालं. मी तर जन्माला आलो तेव्हा बाबा जेलात होते हे असं ऐकलंय फक्त. बाकी मला काहीही माहीत नाही आणि कोणी सांगतही नाही. पण असो, जे काही असेल, एवढं तर मला माहिती आहे की सुला आत्या आणि दत्ता काकासोबत बाबा बोलत नाही, म्हणजे अण्णा बोलत नाही. तर मंडळी, आता त्या गोष्टींची थोड्याच वेळात अशी टाळाटाळ होते. म्हणजे स्पेशली आता नमिताबद्दल पण अवनी विचारते की मग नमिता आपल्या घराशी अटॅच कशी काय आणि ती इथे कशी काय येते. तेव्हा आता तिच्याबद्दल धन्या सांगतो की ती अशीच करते. तिला तिची आई इथे येण्यावरून खूप रागवते, प्रसंगी मारते सुद्धा, पण तरीसुद्धा ना तिला यशोदा आवडतो म्हणून ती सारखी इथे येण्यासाठी काहीतरी बहाणे शोधत असते आणि तिच्या आईला न सांगता इथेच आलेली असते, असं आता तो सांगत असतो. असं गप्पा मारता छानपैकी आता ते मंदिरातून घरी जातात. घरी गेल्यानंतरून आता थोड्याच वेळात दुसरीकडे राजाची खटपट सुरू असते. मंडळी, ज्या पोलिसांनी, म्हणजे ज्या इन्स्पेक्टरने या दोघांचं लग्न लावून दिलेलं असतं ना पोलीस स्टेशनात, आता राजा त्याला शुगर कोटिंग करत असतो आणि त्याला म्हणजे त्या पोलिसांना तो सांगत असतो आणि छानपैकी त्यांना ज्यूस देईल. त्यांना तो 10,000चा फोन गिफ्ट करतो मंडळी आणि म्हणतो हे घ्या, हे बघा, तुम्ही मला तुमचा धाकटा भाऊ म्हणाला आहेत ना, तर तुम्हाला हे सगळं घ्यावंच लागेल. हे बघा, तुम्ही फक्त एक काम करा सोपंसं की तुम्ही त्या अवनीला कॉल करून सांगा. हो काय ना, आमचं छोट्या गोष्टींवरून भांडण होतं. मी नाही त्रास देत तिला, आमचं छोट्या गोष्टींवरून भांडण होतं. मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं होतं, तुम्ही केलं का माझं काम. तेव्हा ते इन्स्पेक्टर आता म्हणतात, इन्स्पेक्टर ते ॲक्च्युली ते हवालदार असतात. सो तो म्हणतो की हो मी केला होता त्या अवनीबाईला फोन. ती मला जर म्हणाली असती ना बेटा की हा मला त्रास देतो, त्या क्षणी तुला अट्टाकायला आलो असतो मी. पण ती मुलगी तसं काही म्हणली नाही. ती म्हणाली की आमच्या छोट्या गोष्टींवरून नोकझोक सुरू असते. सो मी तिला एवढं बोललो की हे बघा, असंच असतं सुरुवातीला तुमच्या वयातल्या मुलांचं, त्यामुळे तुम्ही गुण्यागोविंदाने राहा. सुरुवातीला खटके पडतातच, आता एवढं मोठं कुटुंब म्हटल्यावर. पण ठीक आहे, तुम्ही दोघं एकमेकांना सांभाळून घ्या आणि डिवोर्सच्या गोष्टी तर अजिबात करू नका. मी तिला असं सांगितलंय.
आता हे ऐकताच राजाला खूप छान वाटतं मंडळी. आणि दुसरीकडे ना आता काय होतं, ही जी अवनी आणि जो धन्या आहे ना, हे ना घरी लुडो खेळत बसलेले असतात. आणि लुडोमध्ये अवनीचा हात इतका साफ झालेला असतो की धन्या तिचं वारंवार कौतुक करत असतो. तेव्हा अवनी सांगते की अरे आम्ही लॉकडाऊनमध्ये ना हेच खेळायचो, सगळी फॅमिली तेच खेळत असायचो आम्ही चौघही, दादा, वहिनी, मी, आई बाबा जमलं तर. सो ना त्यामुळे माझा हात बऱ्यापैकी साफ आहे. मंडळी तितक्यात यशादा दुपारी लवकर घरी आलेला असतो. त्याचं ना डोकं खूप दुखत असतं. आता आपुलकीने अवनी त्याला विचारपूस करते की काय झालं दादा, कशामुळे होतं हे सगळं? तिथे तुम्ही जास्त उन्हात काम करता का? तिथे सावली नाही आहे का? बरं ठीक आहे, ते असू देत, हे घ्या, पाणी घ्या. आता विनाकारण म्हणजे त्याला असं वाटत असतं की विनाकारण आपल्यासाठी त्रास घेते. सो यशा म्हणतो अगं तू कशाला देतेस, म्हणजे तुम्ही कशाला देताय, असू द्या आम्ही घेतो ना. तेव्हा अवनी म्हणते हो घ्या बरं दादा, काही हरकत नाही. बरं तुम्ही चहा घेणार की कॉफी? हां, तुमचं डोकं दुखतंय ना, मी तुमच्यासाठी छान गरम गरम कॉफी करते, थांबा हां. आता सुरुवातीला यशादा ना वारंवार तिला म्हणत असतो की अहो असू द्या असू द्या, पण अवनी कसलं ऐकते. अवनी आता त्याला छानपैकी गरम गरम कॉफी करून देते. ती पण पिते, धनाला पण देते आणि आपल्या यशासाठी पण देते. असं आता छानपैकी त्यांच्या गप्पा गोष्टी सुरू असतात. आणि अशा प्रकारे यशाला तिच्याबद्दल खास आपुलकी वाटते की नाही आता ही फॅमिलीमध्ये रुळते, पण खरंच ही थांबेल का, असा त्याच्या मनोमन प्रश्न असतो. आणि इकडे अवनीला पण वाटतं की हे कुटुंब मला किती आपलंसं करतंय, मी सुद्धा यांना किती आपलंसं करते. पण मग हे मध्येच डिवोर्सचं किती द्विधा परिस्थितीमध्ये अडकली आहे यार मी, असा विचार ती करत असते. एवढंच नव्हे मंडळी, आता तर खरं मेन ट्विस्ट आहे की अवनी आणि राजाचं सत्य पाण्याच्या समोर कसं आलं. चला बोलूया तिकडे. मंडळी पाण्या आपल्या गॅरेजमध्ये काम करत असतो. आता होतं काय माहिती आहे का, छानपैकी त्याची कामं सुरू असतात आणि तितक्यात एक माणूस तिथे येतो त्याच्या गाडीचं काम घेऊन. म्हणजे एक माणूस येतो आपली गाडी घेऊन आणि तो म्हणतो की मला माझ्या गाडीचं काम काढायचं, काम निघालेलं आहे, तेवढं मला बरं करून द्या. आता मंडळी हा जो माणूस असतो ना, तो नेहमीचा रेग्युलर कस्टमर असतो. 5 वर्षांपासून येत असतो आपल्या पाण्याकडे आणि अशीच फॉर्मॅलिटी करून बोलतो. तेव्हा पाण्या आता मुद्दामून म्हणतो बस का साहेब, आता लाजवताय का तुम्ही? 5 वर्षांपासून येत आहे तरी पण एवढं नम्रतेने बोलताय का? अहो तुमच्या हक्काचं गॅरेज आहे हे. मंडळी आता एवढं हक्काचं गॅरेज असलेला माणूस कोण आहे हा माहिती आहे का? इथेच खरा ट्विस्ट आहे. अवनी आणि राजा डिवोर्सच्या केसबद्दल बोलण्यासाठी किंवा डिवोर्स फाईल करण्यासाठी ज्या वकिलाकडे गेलेले होते ना, हा तोच वकील आहे. हो मंडळी, हा तोच वकील आहे जो 5 वर्षांपासून पाण्याकडे येत असतो त्याच्या गाडीचं काम काढायला, म्हणजे गाडीचं काम करून घ्यायला निघालेलं काम. सो ना मंडळी आता पाण्या म्हणतो साहेब तुम्ही एवढी तुमची दुचाकी, तुमच्याकडे 4 चाकी आहे, तुमच्याकडे तुमची कार आहे, मग तुम्ही बाईक का चालवता? आणि एवढ्या वर्षांमध्ये तुम्ही मधून ही बाईक रिपेअर करायला येतं, त्यापेक्षा आता तुम्ही एवढे मोठे वकील माणूस सरळपणे नवीन गाडी घेऊन घ्या ना. तेव्हा तो वकील म्हणतो की अरे नाही रे बाबा, कुठे नवीन गाडी घेऊ, काय ना मी माझ्या म्हणजे पहिल्या सॅलरीतून, वकिली जशी मी जॉईन केलेली आहे तशी पहिल्या सॅलरीतून घेतलेली गाडी आहे ही. आणि ह्या गाडीवर मी जेव्हा जातो ना केस लढायला कोर्टामध्ये, तेव्हा अशी एकही केस नाही आहे जी मी हरलेलो आहे. ही गाडी माझ्यासाठी खूप लकी आहे, त्यामुळे मला हिला सोडावंसंच वाटत नाही रे. बघ बरं हिचं काय काम निघालं आहे. तेव्हा आता पाण्या बघतो आणि ते काम करत असतो. आणि काम करता करता त्यांच्या गप्पा गोष्टी सुरू असतात. मंडळी बोलता बोलता ना आता ते वकील साहेब म्हणतात की काय रे, घरात सगळं काही ठीक सुरू आहे ना? मग तेव्हा आता पाण्या म्हणतो हो घरात सगळं काही व्यवस्थित आहे. तेव्हा वकील म्हणतो की अरे हां, तुला सांगायचंच राहिलं, तुझा भाऊ आला होता माझ्याकडे कामानिमित्त. तेव्हा आता लगेच पाण्या म्हणतो कोण, यशाला? तेव्हा लगेच तो वकील म्हणतो नाही यशा नाही, तो ज्याचं आता लग्न झालं आहे ना तो. आता त्याचं नाव राजा, हां धनराज. सो तो आलेला होता. आता तेव्हा पाण्या म्हणतो की काय काम काढलं होतं त्याने अचानक? आता वकील म्हणतो की अरे ते सगळं सोड, तू मला हे सांग की तुझ्या भावाने लग्न केलं आणि तू साधं मला बोलवलं सुद्धा नाहीस लग्नाला. तेव्हा आता पाण्या म्हणतो अहो साहेब, आता मला माहीत नव्हतं ना तुम्ही आमच्या घरी याल वगैरे असं, नाही तर नक्की बोलवलं असतं. आणि मेन मुद्दा म्हणजे ते लग्न इतक्या काही गडबडमध्ये झालेलं आहे, अशा हालातीत झालेलं आहे ना की कोणालाच बोलवलं गेलं नव्हतं, त्यामुळे थोडंसं झालं ते मागे पुढे. तेव्हा वकील म्हणतो बरं पण मग घरात सगळं ठीक आहे ना? तेव्हा पाण्या म्हणतो हो साहेब, पण तुम्ही असं का विचारताय? आणि दादा म्हणजे राजा तिथे येऊन तुम्हाला काय बोलला? तेव्हा तो वकील म्हणतो की अरे खरं तर हे सांगणं योग्य आहे की अयोग्य मला नाही माहिती, पण राजा त्याच्या लग्नाला आता 2च महिने झाले आहेत असं म्हणाला मला, आणि तेवढ्यात त्याला डिवोर्स हवा आहे असंही तो बोलला. म्हणजे तो माझ्याशी घटस्फोटाविषयी बोलण्यासाठी आलेला होता. आता हे ऐकताच पाण्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि तो म्हणतो काय, शक्यच नाही, तो माझा भाऊ नसेल कदाचित, 2 महिने झाले आहेत माझ्या भावाच्या लग्नाला, पण तो कसा असणार आहे सर? नाही अशक्य आहे ते. तेव्हा वकील म्हणतो अरे बाबा तोच होता आणि तो माझ्यासोबत घटस्फोटाविषयीच बोलत होता. तो म्हणत होता की आमचं दोघांचं हल्ली जमत नाही आहे, आम्हाला घटस्फोट हवा आहे.
पाण्या पुन्हा पुन्हा विचारतो की सर तुम्ही नीट पाहिलं ना, तो नक्की माझाच भाऊ होता ना? तेव्हा वकील म्हणतो की अरे हां बरं, तुझ्या वहिनीचं नाव काहीतरी अवनी आहे ना? अवनी, हां, ते दोघं आलेले होते. म्हणजे तो आता पाण्या म्हणतो अवनी वहिनी पण आली होती? तेव्हा वकील म्हणतो हो, ते दोघंही आले होते. ते म्हणले की आमचं नीट जमत नाही हल्ली, सो आम्हाला घटस्फोट हवा आहे. आता तुझ्या वहिनीचे काही डॉक्युमेंट्स नव्हते, त्यामुळे ती प्रोसिजर सुरू झालेली नाही आहे. पण तुला माहीत नव्हतं का हे सगळं? तेव्हा पाण्या म्हणतो नाही, मला याची काहीही कल्पना नव्हती. आता मंडळी, पाण्या म्हणतो तुमची गाडी रिपेअर झाली आहे, पण मी उद्या देऊ का? म्हणजे कसं मी प्रॉपर पॉश करून देतो तिला. तेव्हा आता वकील म्हणतो की अरे हो, काही हरकत नाही, पण घरामध्ये काय झालं, त्या घरातल्या गोष्टी बोलून जर मिटत असतील ना तर बोलून घे. आता बघ, हे मी तुला सांगणं योग्य होतं की अयोग्य मला नाही माहिती, पण 5 वर्षांपासून मी तुला ओळखतो ना, म्हणून मी तुला ही गोष्ट सांगितली. जे काही असेल ना त्या गोष्टी घरातल्या घरात मिटवून टाका, म्हणजे एवढ्या टोकाचे निर्णय घेण्यापेक्षा. बरोबर आहे ना? तेव्हा पाण्या म्हणतो धन्यवाद साहेब, तुम्ही मला ही गोष्ट सांगितलीत, काही हरकत नाही, मी बघतो बोलून घरच्यांशी. मंडळी, आता याच गोष्टीला ऐकून पाण्याला इतका संताप आलेला आहे की काय सांगू. एकतर त्याला ही गोष्ट बाहेरून कळली, तिसरीकडून कळली. घरातल्या घरात झालेली असलेली गोष्ट त्याला घरातून न कळता बाहेरून कळते. या गोष्टीचा त्याला खूप संताप आला आणि पाण्या ऑलरेडी किती सनकी आहे आपल्याला माहिती आहे. मंडळी, आता तो रागाच्या भरात कुठलाही विचार न करता थेट घरी येऊन पोहोचतो आणि राजाच्या मानगुटीवर जाऊन बसतो. तो त्याची कॉलरच पकडतो आणि म्हणतो काय रे, तुला लाज नाही वाटली राजा हे सगळं करताना? एकदाही नाही सांगावं असं वाटलं? आणि काय रे, काय त्या मुलीला छळतोयस, काय त्या मुलीला त्रास देतोयस? अरे घटस्फोट घ्यायला निघालास तू? म्हणजे तो आता आधीच्या आधी नाही सांगा. तेव्हा राजा म्हणतो की काय रे, काय झालं, माझी कॉलर का धरली आहेस, एवढा का धावून आलायस? तेव्हा खरं तर पाण्या एक्सपोज करतो की अरे यशादा, ऐकतोयस का तू? घटस्फोटासाठी अपील केलंस तू? हां, तुला जराही लाज नाही वाटली? आता तितक्यात यशा म्हणतो काय, हे खरंय? मंडळी, धन्या जेव्हा हे ऐकतो त्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्याचं हृदय इतकं कडकड 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 तुटतं की काय सांगू. आता मंडळी, तितक्यात तिकडून अवनी येते की पाण्या सोड त्याला. अरे डिवोर्सचा हट्ट त्याचा नव्हता, मी त्याला तिथे घेऊन गेले होते आणि त्याची चुकी नाही आहे काहीच. त्याला नकोय डिवोर्स, मला घटस्फोट हवाय, मला हवाय डिवोर्स, म्हणून आम्ही तिथे गेलेलो होतो. मंडळी, आता अवनीच्या तोंडून निघालेले हे शब्द या चौघांच्याही काळजाला चिरून गेले. आता मंडळी, राजाला तर ऑब्व्हियसली वाईट वाटतच होतं, पण त्याला आता या तिघांची अवस्था बघून आणखीन जास्त वाईट वाटलं. यशाला तर याची अपेक्षा होती, म्हणजे कल्पना ऑलरेडी होतीच, त्यामुळे त्याचं ठीक आहे. पाण्याला पण वाईट वाटलं आणि सगळ्यात जास्त कुठलं वाईट वाटलं असेल कोणाला तर ते म्हणजे धनाला. तो खूप निरागस मुलगा आणि त्याला हा एवढा मोठा सदमा सहनच नाही झाला. तो आता खाली बसूनच घेतो आणि तो विचार करतो, म्हणजे अवनी वहिनीने आपल्याला आतापर्यंत लावलेली माया, आपल्याला आतापर्यंत केलेलं मार्गदर्शन हे सगळं खोटं होतं. म्हणजे तिने कधी माझ्यामध्ये जीव गुंतवलाच नव्हता, मी तर तिला माझ्या आईचा दर्जा दिला आणि हे सगळं काय निघालं. मंडळी, त्याला खूप जास्त वाईट वाटत असतं आणि तो इतका हवालदिल झालेला असतो की त्याला काहीच कळत नसतं. सो मंडळी, ही झालेली अवस्था आहे पाण्या आणि धन्याची, तेही राजा आणि अवनीचं सत्य कळल्यानंतरून. सो मंडळी, हा आता मालिकेत पुढील भागात बघायला, म्हणजे पुढील काही भागांमध्ये बघायला मिळणारा ट्विस्ट आहे. सो आता अवनी जेव्हा स्वतःच्या तोंडून कबुलते की मला हवाय डिवोर्स, यानंतर काय होईल? यानंतरून आता धन्या आणि पाण्याची रिॲक्शन काय असेल आणि ते काय रिॲक्ट करतील? ते अवनीला काही बोलतील की तिच्या विचारांचं समर्थन करतील? तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, जसं मागच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून कमेंट्स केल्यात. तर मंडळी, आता वळू आपल्या मागच्या भागातल्या आलेल्या कमेंट्सकडे, ज्यामध्ये मला सगळ्यात जास्त कमेंट्स आवडलेल्या आहेत. लगभग आपल्या सगळ्याच प्रेक्षकांचे कमेंट्स खूप छान आहेत. ज्यामध्ये आहेत दामिनी बारी, त्यांनी एकदम छान पद्धतीने सांगितलं की नाही होणार आहे डिवोर्स. म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स खूप छान आहे, त्यांना विश्वास आहे यांच्या नात्यावर. त्यानंतर आहे संग्राम विजय कदम, प्रकाश कुलकर्णी, अक्षता कोळेकर, त्या म्हणताय की अवनी चुकते आहे. खरंच बाबा, अवनी चुकते आहे, मग मी मान्य करते आहे. त्यानंतर आहेत निकिता लोखंडे. ओके, सो मॅडम, मला सांगायला आवडेल की खरं तर हा अंदाज आहे आणि तसं होईलही. 90% चान्सेस आहेत की हा ट्विस्ट खरा होईल. त्यानंतर आहेत जयंत करमरकर, ते आता विचारतायत की अवनीचं नाटक कधी संपणार आहे. त्यानंतरून आहेत मालती घरात. तर मंडळी, तुम्ही दिलेल्या प्रेमाला खरंच सॅल्यूट आहे. खरंच मी तुमची मनापासून आभारी आहे. त्यामुळे आजच्याही भागाला खूप छान छान कमेंट्सने भरून टाका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.